मला वाटलं लय लवकर आवरलंय तू. हा का. मला वाटलं आईची आंघोळ होऊन बाहेर सडा टाकते. 6 वाजले आणि 6 वाजलेचं तांबडा बघा कसं फुटलेलं आहे. आणि इकडं कोकिळाचा आवाज येतोय. त्या साईडला कोकिळ. मी कू केलं का ती कू कर. ती मला साथ देते. मस्त कू कू चालली तिची. बघा सुंदर अशा सुरमयी वातावरणामध्ये आमची ही सकाळ उजाडत असते. गावाकडची सकाळ. तिकडं कोकिळची सुंदर सुरमयी गाणं सुरू होतं. पक्ष्यांचा किलबिलाट होतं. जोपर्यंत कोकिळ गायला सुरुवात करत नाही तोपर्यंत एकही उठत नाही पक्षी. मापाप पक्षी उठायला सुरुवात होतं. आता माझं रोजचं काम आहे ते पानं बिणं एवढा पडलेलं आहेत ना, सगळी सागायची, ती सगळी झाडायची, तिथे नेऊन ठेवायची, गोळा करायची आणि जाळायची. आता हे सगळं मला झाडून घ्यायचं आहे. मी विचार केला एवढा छान कोकिळ गातोय, मग आपला म्युझिकचा कशाला आवाज असावा म्हणून बंद केला. आता मागच्या वर्षी कोकिळ आहे ना आंबे असल्यावरच दिसायचे, पण आता आहे ना हल्ली कोकिळ नजरेस पडते आणि त्याचबरोबर कोकिळाई. आता तुम्हाला माहिती आहे का, जो कुहू कुहू करतो ना तो कोकिळ पक्षी असतो. कोकिळेला अजिबात गाणं येत नाही. आणि कोकिळा असते ना तिचा अजिबात कलर काळा नसतो. ती असते पांढरा आणि काळपट अशा स्पॉटमधली असते. तुम्हाला जर माझा व्लॉग बघायचा असेल ना, मागच्या वर्षी भरपूर मी बनवलेले सेपरेट कोकिळा कोणती आणि कोकिळ कोणतं. आता मला असं वाटतं भरपूर आहे ना कोकिळ आणि कोकिळेला आहे ना पिल्लं झाली असावीत आणि ते मोठे झालेले आणि त्यांची पिल्लं आहे ना आता हे मोठे होऊन आता हे पण आहे ना मस्तपैकी गाणे गातात. आता हे सकाळ सकाळी आम्हाला सुरमयी मस्त वातावरण करून टाकतात हे कोकिळ. चला आता मी ना हे सागाची पानं उचलून का घेते, कारण तिथं आहे छोटे छोटे रोपटं आणि तिथं मी ड्रॅगन फ्रूटची सुद्धा म्हणजे आम्ही लावलेली आहे, तर त्याला कोणती इजा पोचू नये म्हणून मी त्या हाताने उचलले. आता इकडं का हाताने उचलू राहिले, आता तिकडचे उचलले म्हणून मी इकडचे उचलते. एवढं झाडात बसायचं म्हटलं ना तर सगळी माती उधळती. पण आता हे आहे छोटे छोटे पानं, पण आता हे झाडून घ्यावंच लागणार आहे. आणि एका बाजूला गोळा केले आणि हे नेऊन टाकते ह्या साईडला. इथं टाकलं म्हणजे ना मग नंतर हे सुकले का मग जाळून देईन. आता हे माझं रोजचंच काम सुरू होणार आहे. सागाची पडतात, आंब्याची पडतात, कुठली न कुठली सगळी हे ना सकाळ सकाळी हे जवळजवळ 1-2 तास माझं याच्यामध्ये झाडण्यात जातो. तसं पाहायला गेलं तर चैत्र पालवी फुटते आणि त्याच्यानंतर बरंच उन्हाळा सुरू होतो तेव्हा ही सागाची पानं भरतात. ह्या वेळेस का बरं लवकर पडू राहिली. बहुतेक यावेळेस आहे ना आम्ही पाणी ना झाडांना थोडंसं कमी द्यायचं केलं आहे, कारण कसं आहे तिकडं मका लावला आहे, गहू लावला आहे, त्याच्यामुळं तिकडं पाणी द्यावं. इकडं मस्तपैकी सूर्य उगवलेला आहे. किती सुंदर लाल लाल बुंद. वाव, याच्यात नाही दिसत नीट. आज बऱ्यापैकी आलेली आहेत फुले. अक्काने मला दिली मिसळ. आता ही शेव आहे आपली याची, आता बनवून आणलेली होती दिवाळीची. तर अशी शेव ह्या मिसळबरोबर खायला खूप छान वाटते. चला आता मी मिसळ खायला सुरुवात करते. तुम्ही मिसळ खाऊ राहिले तर त्यांना पण मिसळ दिली. इतके जमले ते पाहुणे, बघा किती पाहुणे आले. खाली पण आहे 4-5.
त्यांना पण हवं म्हणून ते आरडत होते, काव काव. दिले मी. नाही नाही नाही, खा खा. त्याचं म्हणणं आहे खाताना व्हिडिओ काढू नको. ठीक आहे ठीक आहे, खा. आणि जवळजवळ 7-8 कावळे मी आजच पाहू राहिले बरं का. हे कावळे किती जमले कावळ्यांनो. शी नका करू, इथं खाऊन जा. आज अचानक एवढी कावळे का आली, आणि तेही सकाळ सकाळी. मला मोठा अजबच कोडा पडलेले. बहुतेक आईने ही मिसळ केली, त्याचा वास त्यांना गेला असावा. मस्त काय नाही मिसळ, मटकी मिसळ. अगं मिसळचं विचारू नका, इतकी सुपर झाली, एकच नंबर. पितृपंधरवाड्यात कुठे गेले होते कुणाच ठाऊक. पण आता किती जमले हे, 3, 4, जवळजवळ 7-8 कावळे. खाली पण आहे. परवाच्या दिवशी मी त्यांना काय झालं, ते 2 जण कावळे आले होते, त्यांना दिलं. ह्या 2 कावळ्यांनी सांगितलं की चला तिथं भरपूर खायला भेटतंय म्हणून हे पण आले. आता सगळ्यांनी ताव मारला. आता हे एवढं लास्ट राहिले खायचं. मिसळ पाव मस्त खातंय. चला आता मस्त मिसळ खाऊन झाली, टोस्ट चहा पण पिला. आता काय मला काय भूक लवकर लागणार नाहीये. तर आता हे जे कपडे आहे जवळजवळ 2 दिवसापासून काढलेले, आणि त्यांना टिपा मारून येते. हे गाऊन पण घेतलेले, हे तुम्हाला मी दाखवते. आणि टिपा मारायला अर्थात मी अशा ड्रेसवर नाही, अक्काच्या घरात जायचं आहे आपल्याला. तिच्याकडं मशीन आहे, मग त्या मशीनवर आता मी असं जे गाऊन घेतले, नवीन गाऊन घेतले, त्यांना टिपा मारून येते म्हणजे लवकर उसणार नाही. चल, अक्काने किती सुंदर अशी रांगोळी काढलेली, आणि तिला आज परफेक्ट जमलेली, कुठंच चुकलेली नाहीये. प्रत्येक वेळेस चुकायची, इतकी सुंदर काढलेली. रंग पण असे अप्रतिम भरलेले. आणि अक्काने हे जे घेतलं होतं ना, हे याला सुद्धा हे जे तिथूनच घेतले होते. आपलं ते झाड नाही का तिथून, तिथं लावलेले, तिथून आणलं, इथं लावले. आता मस्तपैकी त्याला फुलं येऊ राहिलेली आहे. आणि हे जे आहेत हे झाड राजस्थानवरून आणलेले आहे त्यांनी. आपल्या भारतात भेटत नाही का असं नाही, पण बहीण गेली होती राजस्थानला, त्यावेळेस ती घेऊन आली. तर साकाला पण त्याने दिलं रोप. हे पण आणि हे पण, हे राजस्थानचे. चला आता लय लवकर जेवण करते का? हा, भाजी भाकरी आजच केली का? आत्ता केली? हा का? मी आले कपडे शिवायला. हा का? चला. ही जुनी आपली मशीन आहे, कधीची आहे बरं बघा. ही आहे जुनी मशीन, आणि मी लहान होते ना तेव्हापासून ही मशीन आहे. किती सालातली का ही? कोणत्या सालातली मशीन आहे? तर ह्यावर मी बऱ्याचशा टिपा पण मारलेल्या आहेत, पिशव्या शिवलेल्या आहेत, छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. आणि आईनी माझे म्हणजे त्यावेळेस आईनी असं पाहून पाहून ब्लाऊज शिवलेले, असा क्लास वगैरे कुठेही केलेला नाही. आणि मला एक चांगलं आठवत आहे, मला एक ड्रेस पण शिवलेला आहे तिने, साडीवरचा, हिरव्या कलरचा होता, पंजाबी ड्रेस, अगदी परफेक्ट बसलेला होता. मॅक्सी वगैरे, टोपडं, अंगडं, पुन्हा काय गा का लहान मुलांच्या खाली ते राहतं ना, त्याला काय म्हणता, ते पण शिवलेलं आहे. तर चला मी पेटीकोट वगैरे सर्व आम्हाला सगळे आई घरीच शिवून द्यायची. बरंच तिचं डोकं आहे ना, न म्हणजे क्लास लावता चालायचं बरं. आता नाही, अर्थात आता नाही शिवत. आता मी तुम्हाला दाखवते की ज्या दिवशी साची आणि मी गेली होती की नाही, साचीची शॉपिंग करायला आम्ही ज्या वेळेस गेलेलो होतो त्यावेळेस नंतर मी हे गाऊन घेतलेले. तर हा गाऊन मी घातला होता परवाच्या दिवशी. तर आता म्हटलं टिपा मारून घ्या. 450 हा गाऊन, 350 450चा.
तर म्हटलं याला टिपा मारून घेऊ. हे काय म्हणजे असं वेगळ्या प्रकारचं कापड, हे नवीन प्रकारचे गाऊन आलेली ते बाजारामध्ये. आणि हा एक दुसरा गाऊन. हा काही तसा नाही घेतलेला, मी हा वेगळ्या पद्धतीचा घेतलेला आहे. त्याला वेगवेगळं पॅटर्न असू दे. आणि याच्याच बरोबर मग गाऊन म्हटल्यानंतर पेटीकोट हवे. याचा हा पेटीकोट हा घेतलेला आहे. आणि याचा हा. तर आता यांना सर्वांना टिपा मारायच्या आहे मला. या सर्वांना टिपा मारायच्या आणि माझे जुने वगैरे पण उचले तर त्यांना आपण टिपा मारून घ्यावं म्हटलं. आणि तर हा गाऊन जवळजवळ किती 368 रुपयाला पडलेला आहे. आणि हा त्यापेक्षा कमी पडलेला आहे. तर हा पण दाखवते तुम्हाला. हा केवढ्याचा आहे. हा त्या मानाने कमी वाटतं. 350 आहे हा. 368 अशा. आणि पेटीकोट यांची किंमत जवळजवळ माझाच 940चा बाजार झालेला होता हा गाऊनचा वगैरे. चला आता मी हे एक एक करून सगळे शिवून घेते. आणि हे सर्व शिवायचे आणि हे जुने पण मला कपडे शिवून काढायचे, म्हणजे टिपा मारायचे. आता अर्थात टिपा आतून मारायच्या म्हणून मी काही दोरा वापरत नाही दुसरा, म्हणजे रंगभरी असाच वापरते. हाताला काही आतूनच मारायच्या, बाहेरून आपल्याला काही मारायचं नाहीये. आणि दुसरं म्हणजे की तो जो गाऊन आहे तो उंचीला जास्त झालेला आहे, तर तो थोडासा मुडपते खालच्या बाजूनी. म्हणजे कसं आहे मग मला वावरणं सोपं होईल. नाही तर ते काय असं अख्खं सगळं अंगण बिंगण म्हणजे एकदा चालायला लागले का ते सगळं झाडलंच जातं ते गाऊनमुळं. हा कपडा म्हणजे याच्यामधला पॉलिस्टर पण आहे आणि कॉटन पण आहे अशा पद्धतीचा आहे. आणि आतून बघा अगदी म्हणजे इंटरलॉक केलेलं आहे, म्हणजे आतून सुद्धा फाटायचा काही प्रश्न येत नाहीये. फक्त आपल्या तर कसं उसू नये म्हणून आता ह्या टिपा मारायच्या आहे, दुसरं काही नाही. मिसळ खाल्ली, टोस्ट खाल्ले. करायचं होता पण मग काय तू आणून दिले एवढं कोंडा भरून. तांदूळाची मग तू पाहिलं नाही का मी, तू पाहिलं नाही का मी कशी करत होते. आता ह्या साईडनी सुद्धा टिप मारून घेतलेली आहे आणि इकडं सुद्धा मी टिप मारलेले आहे. आणि खालच्या बाजूने 2 बोटं सोडून मी काय केलं उंची कमी केलेली आहे, जेणेकरून लय लोळायचं ते. आणि आता काय मारायचं आपल्या प्रत्येक वेळेस टिपा मारताना काय ध्यान घ्यायचं. मग नवीन ड्रेस आहे घरच्या घरी जर तुम्ही शिवत असाल ना तर मग ते बाह्याचा इकडचा भाग सगळा म्हणजे टोटली टिपा मारून घ्यायचा. मग लवकर उचलं जात नाही. मग नंतर उचलं गेलं का मग ते पार. मग हे काय होतं की हे बाह्यांचा भाग आपण काय करतो विसरून जातो. आणि इथं मग ज्यावेळेस काय होतं सगळे धागे निघले जातात आणि फार ते बाह्यापर्यंत येतात. मग तेव्हा कळतं अरे आपण इथं टिप मारायची राहून गेली. त्याच्यामुळे मारताना काय करायचं टोटली संपूर्ण जिथे जिथे दिसतंय ना टिपा मारलेल्या तिथं मारून घ्यायच्या. मग भले किती 2-3 तास का जाईना एवढे सगळे कपडे शिवायला किंवा एक कपडा शिवायला सुद्धा, म्हणजे एक गाऊनच्या टिपा मारायला सुद्धा भले किती वेळ जा. कधी कधी ना पुढचा जो भाग असतो ना तिथं सुद्धा उचलं जातं. त्याच्यामुळे तिथं सुद्धा मी ना मारून घेत असते, म्हणजे मी तरी मारून घेते. ज्यावेळेस मारायचंच असलं ना तर पूर्ण मारायचं. मग डायरेक्ट इथलं सुद्धा भाग इथे व्यवस्थित मारता येत नाही म्हणा, पण कारण आधी शिवलेलं असतं ना. सुईच तुटली काय करून पायकरला मारत होते तेव्हाच गेली ती सुई. आता बसवते दुसरी. मला नाही वाटत आजच्या आज हे होईल म्हणून.
2 गाऊन करायला जवळजवळ आम्हाला अर्धा पाऊण तास लागला. पूर्ण गाऊन झाले म्हणजे. आता बाकीचे पण राहिले ते. आता हा परकर आणि त्याला टिपा मारायला, त्या पेटीकोटला टिपा मारायला किती वेळ लागत आहे. ते चाळून चाळून बसवायचं. पुन्हा टीप बसून पाहिजे का? शिवून पाहिजे. तसं माप नाही पाठीमागं पडत बसा. पुढे हा दाबा. वळायचे ना. हा वळीचे ना. वडली जाते. थांब नाही ना ते मग अडकलं. मी ओढीते माग नाही ओढलं तर ते गोळा होते असं. ते परकर काय असतं गाड्या? 130 रुपयाचा परकर आहे. ते नको करू का जा. म्हटलं 130 रुपयाचा परकर आहे हा. हे काय असं काय डिझाईन. आम्ही बाकीचे बरेचसे कपडे आहेत ते ठेवून देते. म्हणजे काय राहिले, नवीन कपडे राहिलेले, हे जुने कपडे पहिले शिवून घेतले आणि 1-2 नवीन गाऊनला टिपा मारल्या. फक्त 2 गाऊनला. बाकीचं तर राहिलेलं ते आता बाकीचं उद्या करते. 1 गाऊन टिप मारायलाच मला जवळजवळ पाऊण तास लागला. अर्धा तासात कसं राहतंय, हे वेळ लागला. चलो हम लेके जा रहे हैं अपना थैला. चलो भाई हम जा रहे हैं अपना लेके थैला.